बँकॉक एअरपोर्टच्या लास्ट स्टेजला म्हणजे इथून आम्ही डायरेक्ट फ्लाईटमध्ये बसणार. एंट्री म्हणजे सर्व सिक्युरिटी झाली, बॅग्स गेल्या आणि हे आतलं लास्ट एंट्री कस्टम्स. हे बघा इथे टाइम टेबल आहेत, हे वेगवेगळे गेट आहेत. हे बघा आणि विशेष म्हणजे बघा, आपण म्हणतो की बँकॉक कुठे आहे, तर बँकॉक हे अखंड भारताचा भाग होता याचा इथे पुरावा आहे. समुद्र मंथन जी स्टोरी आपण सांगतो भारतीय, ती समुद्र मंथनची मोठी प्रतिकृती इथे आहे. वर विष्णूंची मूर्ती आहे आणि खाली नाग आणि हा मेरू पर्वत, खाली कासव आणि हे बघा एका बाजूला राक्षस आणि एका बाजूला देव. हे ओळख आहे. समुद्र मंथनची स्टोरी आपल्या सर्व भारतीयांना माहिती आहे. या समुद्र मंथनाची भव्य आणि सुंदर अशी प्रतिकृती ही बँकॉकला विमानतळावरती आहे, जिथून आपण विमानात बसणार आहोत डायरेक्ट तिथे. म्हणजे बघा हा केवढा मोठा पुरावा आहे की भारतीय अखंड भारतामध्ये बँकॉकसुद्धा होते. हा त्याचा मोठा पुरावा आहे. मित्रांनो, काही लोक विश्वास ठेवत नसतील की भारत खरोखर एवढा महान होता का, तर हो, अफगाणिस्तानपासून बँकॉकपर्यंत एवढा बांगलादेश, पाकिस्तान हे सगळे भारताचे भाग होते. याचा हा मोठा पुरावा आहे. बँकॉकला समुद्र मंथनाची भव्य प्रतिकृती पुन्हा एकदा दाखवतो. ही विष्णूंची मूर्ती, हा मेरू पर्वत आणि पर्वताच्या खाली कासव आणि मध्ये घातलाय नागाने विळखा आणि नागाच्या एका बाजूला आहे देव, शेपटीच्या बाजूला आणि तोंडाच्या बाजूला आहेत राक्षस. बघा बघा बघा, भव्य प्रतिकृती. अखंड भारत पूर्वी होता त्याचा हा मोठा पुरावा. तर मित्रांनो, तुम्ही कोणालाही हा दाखवताना लक्षात ठेवा की अखंड भारत हा एक होता याचा पुरावा जर पाहिजे असेल तर बँकॉकला विमानतळावरती विमानात बसण्याच्या वेळेस शेवटी लास्ट स्टेजला हा दिसतो आहे. अशा प्रकारे हा अखंड भारताचा हा मोठा पुरावा आहे. मित्र हो, बघा पुन्हा एकदा दाखवतो. विष्णूची, भगवान विष्णूंची मूर्ती, खाली मेरू पर्वत, त्याच्या खाली नागाचा विळखा आणि सगळ्यात खाली कासव एका बाजूला आहे राक्षस, तोंडाच्या बाजूने नागाच्या आणि एका बाजूला हे देव शेपटीच्या बाजूने. बघा आणि हे इथे विमानतळाची पोझिशन. इतका हा सुंदर दृश्य हे इथे आपल्यासमोर मी पुन्हा